नमस्कार, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. मंडळी, आंब्याचं आगमन झालेलं आहे. तुमच्या घरी रोज आमरसपुरीचा बेत असणारच. तसंच तुमच्या घरच्यांबरोबर तुमची स्पर्धा सुद्धा रंगत असेल की कोण किती आंबे खातंय, कोण किती आमरसाच्या वाट्या पितंय. त्याचबरोबर तुमच्याकडे वाद सुद्धा होत असतील की आमरसामध्ये तूप घालावं का दूध घालावं का नुसती थोडीशी काळी मिरी भरभरून फक्त आमरसाचा स्वाद घ्यावा. तसंच पन्ह दाट असावं की थोडं पाणीदार असावं, यासारखे तुमचे नुसते चर्चा चालू असतील, नाही का. त्याचबरोबर तसंच मी काही वर्षापासून तुम्हाला वेगवेगळ्या आंब्याच्या रेसिपीज करून दाखवतोय. त्यात तुम्ही संध्याकाळी तुमच्या पार्टीला मँगो सुफ्ले सर्व करत असाल किंवा तुम्ही मँगो कस्टर्ड बनवलेलं असेल. तुमच्या फ्रीझरमध्ये मँगोचे बल्क आईस्क्रीमचे पॅकेट्स आधीपासूनच तयार असतील. एवढं सगळं असलं ना तरी पण मला नेहमी असं वाटतं की मी जेव्हा आंब्याची झाडं बघतो ना, आंब्यानी लगदलेली, तसंच आंब्याच्या पेटाऱ्या बघतो, तेव्हा मला असं नेहमी वाटतं की हे आंबे मला चॅलेंज करतात. बॉस, तू यावर्षी काय करून दाखवणार. हीच उत्सुकता तुमच्याकडे सुद्धा असेल याची मला नक्की खात्री आहे. तेव्हा आज आपण करूया मँगो स्पेशल एपिसोड. या वर्षी मी माझ्या बँकमधनं तुमच्याकरता खास रेसिपीज काढून तुम्हाला दाखवणार आहे. आजची आपली पहिली रेसिपी असणार आहे मँगो स्कॉच बॉनेट. याकरता आपण साहित्य घेतलेलं आहे आंबे, त्याचबरोबर डेसिकेटेड कोकोनट, नंतर स्कॉच व्हिस्की, कोकोनट मिल्क किंवा नारळाचं दूध, चिली फ्लेक्स, कोथिंबीर, बारीक चिरलेली लसूण, थोडंसं मीठ, धने, मध, बारीक चिरलेलं आलं आणि लिंबाचा रस. एकदम युनिक इन्ग्रेडियंट्सची लिस्ट आहे. नारळाचं दूध पण आहे, स्कॉच व्हिस्की पण आहे, त्याचबरोबर चिली फ्लेक्स आहेत, आलं लसूण आहे. त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला थोडंसं उत्सुकता असेल की एक्झॅक्टली काय बनवणार आहे मी. पण मँगो स्कॉच बॉनेट करता आपण थोडेसे कच्चे आंबे जे असतात आपल्याकडे ते घ्यायचे असतात आणि त्याचे आपण आधी पीसेस करून घेऊ. पीसेस करण्याकरता ऑब्व्हियसली आपल्याला त्याचं साल काढावं लागेल आणि ही जी टेक्निक आहे हे तुम्ही सुरी तुमच्याकडे असेल एकदम शार्प किंवा धारदार सुरी तुम्हाला घेणं आवश्यक आहे आणि फक्त त्या स्किनवरनं सुरी फिरवायची आहे. सो आपल्याला एकदम परफेक्ट असा आंबा पील करून मिळतो, सोलून मिळतो. थोडासा कच्चा एवढ्या करता घेतला की आपल्याला ह्याची स्टर फ्राईड टाईपची भाजी बनवायची आहे. पण आपल्याला मँगोचं फर्मनेस पण ठेवायचं आहे. आपल्याला कळलं पाहिजे की आपण आंबा खातोय. त्यामुळे जर का एकदम पिकलेला आंबा घेतला तर मात्र त्याचं प्युरे होण्याची शक्यता आहे आणि मग आपल्याला वाटेल की आमरसामध्ये आपण काहीतरी स्पायसेस घालून ह्याने काहीतरी बनवलंय, तर ते नको आहे आपल्याला. त्यामुळे थोडासा कच्चट आंबा घ्यायचा आहे आणि सोलून झाल्यानंतर आपण त्या आंब्याच्या फ्लेशवरती सुरी फिरवायची, त्याचे क्यूब्स करून घ्यायचे असे आणि बरोबर बाठीपासनं आपण ते क्यूब्स कापायचे या पद्धतीने. सो आपल्याला बरोबर ते क्यूब्स मिळतात आणि एक साईज मध्ये आपल्याला आंबे कट करून मिळतील. अगदी सोपं आहे. फक्त एकदा प्रॅक्टिस केली की तुमच्या लक्षात येईल. एका फटक्यात आपले सगळे क्यूब्स निघतात. दुसराही आंबा तसाच कट करून घेऊया. पटापट मी सोलून घेतो. आपण हे पीसेस करून घेऊया. आय थिंक एवढे आंबे आपले तयार झालेले आहेत. पीस कट करून घेतलेले आहेत. याची भाजी बनवायला घेऊया. भाजी बनवण्याकरता इकडे मी वॉक तयार ठेवलेला आहे. आपण तो गरम करायला ठेवू आणि त्याच्यामध्ये घालूया थोडंसं तेल. आता याच्यात आपण आपल्याला आवडीचं ऑलिव्ह ऑइल याच्यामध्ये वापरू शकतो, कारण आंबा एकदम एक्झॉटिक फ्रूट आहे. त्याच्याबरोबर एक छान असं फ्लेवरफुल तेल जर का आपण वापरलं तर या डिशला एकदम छान चव येते. पण तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही रेग्युलर तुमचं वापरण्यातलं तेल वापरा. त्याला अजून एक दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही भाजी बनवून झाल्यानंतर थोडंसं साजूक तूप गरम करा आणि त्याच्यावरनं नुसतं त्याला एक फोडणी दिल्यासारखं वरनं ते तूप सोडा. भाजी तयार झाल्यानंतर तरीसुद्धा त्या भाजीला अतिशय उत्कृष्ट अशी टेस्ट येईल. आता सुरुवात करण्याकरता आपण आधी थोडेसे धने जे आहेत ते आपण गरम करून घेऊ. थोडेसे फोडणीला आधी धने टाकूया. आपण आधी धने घातलेले आहेत. धने तडतडत आहेत. फोडणी आपली तयार झाली आहे. त्याच्यामध्ये आपण घालूया आधी थोडंसं आलं, बारीक चिरलेलं आलं आहे. सो जिंजर आता आपलं चांगलं सॉटे झालेलं आहे. त्याच्यामध्ये घालूया आपण थोडीशी लसूण, बारीक चिरलेली लसूण आहे. आलं लसूण आपण आधी परतून घेतोय. त्याच्यामध्ये घालूया चिली फ्लेक्स,
ही डिश मला वाटत नाही कुठल्याही पुस्तकात तुम्हाला सापडेल, कारण ही डिश मी खास आपल्या शो करता बनवलेली आहे. मागे तुम्हाला जसं म्हटलं होतं की आमचे एक्सपेरिमेंट्स चालू होते, त्यामध्ये ही डिश आम्हाला सुचली. माझ्याबरोबर जो कलीग होता त्याची मुलगी आली होती, ती आंबा खात होती, भरपूर तिने आंबे खाल्ले होते आणि नंतर ती म्हणाली या आंब्याची भाजी करता येईल का. तेव्हा मला ही कल्पना सुचली की आपण ह्याची भाजी बनवूया. स्कॉच व्हिस्की वापरण्याचं कारण एवढंच आहे की आंबा आपल्याकडचा जो अल्फोन्सो मँगो मिळतो, हापूस आंबा, तो अतिशय एक्झॉटिक आंबा आहे, किंग ऑफ फ्रूट्स आहे. स्कॉच व्हिस्की कन्सिडर्ड एकदम द प्राईम व्हिस्की समजली जाते, त्यामुळे मी त्या व्हॅल्यू वाढवण्याकरता मी त्यामध्ये व्हिस्की घातलेली आहे. मँगो आणि व्हिस्की त्याचबरोबर नारळाचं दूध हे कॉम्बिनेशन खूप युनिक आहे, इनोव्हेटिव्ह आहे आणि त्याची चव तुम्ही जेव्हा घेऊन बघाल तेव्हा माइंड ब्लोईंग लागू शकते. फक्त तुम्ही स्कॉच किती घालता याच्यावरती अवलंबून आहे. चिली फ्लेक्स आपले सॉटे झालेले आहेत, आलं लसूण पण मस्त सॉटे झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण घालूया हे आंबे, कट केलेले आंबे. आपल्याला त्याचा प्युरे होऊन द्यायचा नाही आहे, त्यामुळे आपण अगदी अलगद टॉस करणार आहोत. फार चमचा लावणार नाही आहोत आपण या डिशला. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये घालूया ही व्हिस्की, एक 15 ml 15 ml व्हिस्की घालूया. त्या व्हिस्कीमध्ये हे आंबे चांगले स्टीप होतील, कुक होतील, त्याचा फ्लेवर या आंब्यामध्ये उतरेल, अल्कोहोल सगळं उडून जाईल. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये घालूया आता कोथिंबीर, नंतर थोडासा लिंबाचा रस आणि अगदी एक चहाचा चमचा थोडं मध. कारण का आपण हे थोडेसे कच्चे आंबे वापरलेले आहेत, आंबा आंबट असण्याची शक्यता आहे. आपल्याला एकदम आंबट डिश बनवायची नाही आहे, तिखट आपण बनवलेली आहे. त्याला व्हिस्कीचा मस्त एक फ्लेवर दिलेला आहे. नारळाच्या दुधाने त्याला एक चांगली ग्रेव्ही किंवा एक त्याला बेस मिळणार आहे आणि थोडासा आंबट असेल तर खूप आंबट चव या भाजीमध्ये चांगली लागणार नाही, म्हणून आपण थोडंसं मध घातलेलं आहे, 1 चमचा. आणि आता हे सगळं आपण त्या आंब्यामध्ये चांगलं स्टीप होऊन देतोय. त्यामध्ये ते आंबे मॅरिनेट होत आहेत, कुक होत आहेत, त्याचे सगळे फ्लेवर्स त्याच्यामध्ये मॅच होत आहेत, ब्लेंड होत आहेत मस्त. आणि आता त्याच्यावरती आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ चवीकरता, अगदी चवीकरता मीठ. आणि आपण थोडंसं हाय फ्लेमवरती आपण थोडंसं शिजवून घेऊ. त्याच्यावरती घालूया 1 मोठा चमचा डेसिकेटेड कोकोनट. डेसिकेटेड कोकोनट घातल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये ते शिजून द्यायचं आहे, कारण डेसिकेटेड कोकोनट कच्चं असतं, त्याला थोडासा क्रिस्पीनेस येणं आवश्यक आहे. ते आपण शिजून देऊ. आंब्यामध्ये मध घातल्यामुळे, या भाजीमध्ये मध घातल्यामुळे त्याला एक चांगला खरपूस फ्लेवर येतोय, कारण मधाचं कॅरमल क्रिएट होतं आणि आंब्यामध्ये त्याची खरपूस अशी चव त्यामध्ये निर्माण होते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं नारळाचं दूध, 2 चमचे, त्याला बाइंडिंग देण्याकरता. आपल्याला ही भाजी अजिबात मॅश करायची नाही आहे. आंबासारखाच आंब्याच्या फोडी दिसल्या पाहिजेत आपल्याला. आपण नारळाचं दूध घातल्यावर ही भाजी आपण अगदी थोडीशी कुक करून घेऊया आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे. मी आज बंद करून ठेवतो, त्यामुळे आपला कुकिंग प्रोसेस आता थांबलेली आहे. आपल्याला ही डिश गार्निश करण्याकरता याचा एक फॅन बनवून घेऊया आंब्याचा. यावेळेला मात्र मी आंबा सोलत नाही आहे, मी फक्त याची एक स्लाइस पाडतोय. नंतर एक फॅन आपण या पद्धतीने करू शकतो की आपण त्याच्या बारीक स्लाइसेस करून घ्यायच्या मधनं. आपण या स्लाइसेस पाडून घेतल्या नंतर अगदी आणि इकडे प्लेट आहे माझ्याकडे, त्या प्लेटवरती आपण आधी गार्निश करून घेऊ या फॅनची. अजून एक मेथड आपण याच्यामध्ये करता येईल. एकदम पातळ अशा स्लाइसेस पाडायच्या. सगळ्या स्लाइसेस एकत्र उचलून आपण याची एक अशी छान त्याला एक बॉर्डर बनवून घ्यायची.
या पद्धतीने. सो ज्याला नुसता आंबा खायचा आहे, भाजी तर खायचीच आहे, पण त्याच्यावर नुसता आंबा खायचा आहे त्याला सुद्धा आंबा नुसता खाण्याची चव मिळू शकते. आणि आपण ही जी भाजी आहे ही आपण वाटीमध्ये भरून घेऊ आणि त्याची एक मूठ पाडूया त्या प्लेटमध्ये. या पद्धतीने आता याच्यावरती वरनं कोथिंबीर वगैरे काहीच घालण्याची गरज नाहीये. मस्त मँगो स्कॉच बॉनेट आपलं तयार झालेलं आहे. एकदम एक्झॉटिक टेस्ट, थोडंसं नारळाची चव, थोडीशी व्हिस्कीची चव आणि मस्त थोडंसं तिखट अशी ही डिश आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर का आज ही घरी बनवायची असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. मँगो स्कॉच बॉनेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कच्चे आंबे, सुक्या नारळाचा किस, डेसिकेटेड कोकोनट, विस्की, नारळाचे दूध, चिली फ्लेक्स, मीठ, आलं, लसूण, धणे, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि मध. कृती: आंब्याचं साल काढून चौकोनी तुकडे करून घ्यावे. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये धणे, आलं, लसूण आणि चिली फ्लेक्स परतून घ्यावे. त्यामध्ये आंब्याचे तुकडे, 15 ml विस्की, कोथिंबीर, लिंबाचा रस, मध, मीठ, डेसिकेटेड कोकोनट आणि नारळाचं दूध घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.